सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक भानगडी केल्याचं प्रकरण आता बाहेर पडत आहेत आणि त्यांनी केलेले त्यांच्या कार्यकाळातल्या बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी ज्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहेत त्या बाहेर पडूनसुद्धा सध्या जे महापालिकेमध्ये विद्यमान आयुक्त जे आलेले आहेत सत्यम गांधी हे IAS दर्जाचे आहेत। कुठेतरी यांच्यात काहीतरी महापालिकेचा विकास करण्याची इच्छाशक्ती असेल या भावनेनं सगळे महापालिका क्षेत्रातील नागरिक जनता भारावून गेली होती। पण सत्यम गांधी यांनीसुद्धा शुभम गुप्ता यांच्यासारखाच कित्ता गिरवायला सुरुवात केलेली आहे। ह्याचं कारण असं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाचा कार्यकाळ महाराष्ट्रामध्ये जाहीर केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की महापालिका क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे विषय असतील, नवीन भरतीचे विषय असतील किंवा इतर काही विषय असतील त्याचा निपटारा करा। पण या सत्यम गांधी यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आदेशसुद्धा डावलले आणि ते डावलून ह्यांनी त्या 100 दिवसाच्या काळामध्ये मागासवर्गीय समाजातील सर्व सफाई कर्मचारी 20-20 वर्षे राबतात त्यांच्या पदोन्नतीचा जे काही विषय होता तो रखडवून ठेवला। त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धती पुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। दुसरा विषय असा की सत्यम गांधी आल्यानंतर 16 मे 2025ला सत्यम गांधींनी सांगली महापालिकेचा कार्यभार घेतला। पण कार्यभार घेतल्यापासून आज अखेर कमीत कमी 40 ते 50 नुसतं मीटिंगच घेत आहेत। मीटिंग घेऊन तुम्हाला अजून महापालिका समजायला 400 ते 500 मीटिंग घ्यायची वेळ येईल का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण महापालिकेच्या या झालेल्या भानगडी आणि ते दुरुस्त करणं, महापालिकेचा विकास करणं यासाठी एखादा सक्षम अनुभवी असा आयुक्त या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला येणं आवश्यक आहे। पण असा शिकाऊ आयुक्त सत्यम गांधींसारखा की ज्याला 40-50 मीटिंगा झाल्या तरी अजून महापालिकेतल्या भानगडी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले विषय, लोकांच्या समस्या, त्यांच्या सुखसुविधा आणि महापालिका क्षेत्राची बिघडलेली आर्थिक स्थिती ही कशी रुळावर आणायची ह्याचं सांगड घालता येत नाही आहे। त्यामुळं माझ्या तर माहितीप्रमाणे जनतेमध्ये स्पष्ट चर्चा आहे की सत्यम गांधी या महापालिकेचे आयुक्त म्हणून राहण्यासाठी हे सक्षम दिसत नाहीत। तसेच मला दुसरा एक विषय सांगायचा आहे की सत्यम गांधींनी जो काही पाठीमागच्या तत्कालीन आयुक्त किंवा मेंगडेंनी जो काही ठेवींचा घोटाळा केला होता त्या घोटाळ्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आज तुम्हाला मी जाहीर करतो, तो कुणाला माहीत नाही की 16/7/2024ला त्या मंजुरी दिलेल्या आयुक्तांनी आणि 11/7/2024ला ह्या ठेवी ठेवण्यात आल्या। म्हणजे आयुक्तांनी मंजुरी देण्यापूर्वी 5 दिवस आधी अभिजित मेंगडेंनी ह्या ठेवी ठेवल्या, त्याचं ऑक्शन केलं। म्हणजे आयुक्ताची मान्यता घेतल्यामुळे ती सगळी प्रक्रियाच बेकायदेशीर केलेली आहे आणि या ठेवी संदर्भातला कुठलाही कागद, बँकेचे ऑक्शन कोणत्याही महापालिकेच्या अधिकृतपणे नोंदवले गेलेले नाहीत। त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे आणि या मेंगडेंनी रोजकीर्द भरलेली नाही, त्यांच्या बाकीच्या कॅशबुक अपूर्ण आहेत। 2200 कॉन्ट्रॅक्टरांची बिलं काढलेत आणि बिलं फक्त नोंदवताय तुम्ही कॅशबुकला 200 ते 400। ह्याचा अर्थ काय की परस्पर तुम्ही ऑफिसची प्रोसिजर फॉलो न करता तुम्ही ही बिलं काढण्याचा गोंधळ घातला आहे। त्यामुळं सत्यम गांधींना माझं एक आव्हान आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जनतेला सुखसुविधा देण्यापेक्षा तुम्ही आल्यापासून स्टंटबाजी करताय। तुम्ही काय दाखवताय, मी आल्यानंतर अतिक्रमण करतो, हातगाड्या मोडतो, हातगाड्या काढतो। गरिबांच्या पोटावर पाय देऊ नका सत्यम गांधी साहेब। तुम्हाला जर तुमच्या धाडस असेल तर मोठमोठ्या बिल्डरांनी, मोठमोठ्या लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे, नाल्यांवरचे अतिक्रमण आहेत ती तुम्ही काढा, मग कुठं तर तुम्ही धाडशी आहात असं आम्हाला समजेल। आणि आम्हाला एक सांगायचं आहे की तुमच्याकडं IAS दर्जाचा अधिकारी म्हणून आनंदानं लोक बघत होती, पण तुम्ही 40 मीटिंगा घेऊन तुम्हाला महापालिका समजणं झाले। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय की तुम्ही सांगली, मिरज, कुपवाड ही महानगरपालिका तिन्ही शहराची मिळून बनलेली आहे। तुम्ही मिरज शहराला आणि कुपवाड शहराला दुय्यम स्थान देण्याचा जाणून बुजून प्रयत्न करताय। तुम्ही सांगलीमध्ये 2 दिवस बसा, तिथल्या नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करा। मिरज शहरामध्ये महापालिकेचं कार्यालय आहे, आयुक्त दलन आहे, तिथं 2 दिवस द्या, कुपवाडला तुम्ही 1 दिवस द्या। अशा पद्धतीने तुम्ही काम केला तर तुम्ही महापालिका क्षेत्रातील 4-5 लाख जनतेला न्याय द्यायला अशी अपेक्षा होती।
पण ती पूर्ण फोल ठरते। तुम्ही येऊन महिना ते दीड महिना लोटला तरी अजून तुम्ही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेण्यात व्यस्त आहे। तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा मागमूस नाही आहे। महापालिकेतल्या भानगडी तुम्हाला कळना झालेल्या आहेत। कोणता अधिकारी काय सांगतो ह्याचं तुमचं नियंत्रण नाही, कोणता अधिकारी काय करतो ह्याचं नियंत्रण नाही। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आणि नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की असा शिकाऊ आयुक्त या महापालिकेतून आपण काढून कुठंतरी चांगला सक्षम आणि अनुभवी आयुक्त या महापालिकेतल्या सगळ्या भानगडी निस्तरून महापालिकेची आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी आपण नियुक्त करावा, अशी मी आपल्या चरणी एक प्रार्थना करतो आणि विनंती करतो। अन्यथा या सत्यम गांधींना या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या भानगडी कळायला आणि इथले विषय त्यांच्या डोक्यात जायला 2 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होऊन जाईल, एवढंच मी आपल्याला सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।